वर्षाताईंचे $10 पूर्ण झाले. माझ्याकडून त्यांना अभिनंदन आणि असंच काम करत राहा. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजचा खास विषय आहे. खास विषय फक्त ह्या नवीन युट्यूबरसाठी. आपला स्वतःचा वॉच टाइम स्वतःच तयार कसा करायचा या विषयावरती आज मी तुम्हाला खास बोलणार आहे. बरेचसे लोक असं तुम्हाला काय नाही काय सांगतील की असा वॉच टाइम तयार होतो, तसा वॉच टाइम करायचो. पण तुम्हाला जे मी सांगितलं की दुसऱ्यावरती अवलंबून राहायचंच नाही. आपल्याला स्वतःचं काम स्वतःच करायचं. म्हणून म्हटलं स्वतःचा वॉच टाइम आपण स्वतःच तयार कसा करायचा ह्या विषयावर खूप छान आजचा विषय हा. आणि प्रत्येक युट्यूबर जो नवीन आहे त्याला हा उपयोगी होणार आहे व्हिडिओ. म्हणून त्याने हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मित्रांनो, आपल्याला आज दोन्ही चॅनलला सपोर्ट करायचा आहे. आणि जी आपण सपोर्ट करणार आहे तर खरोखरच ह्या वयामध्ये जे ते लोक जे काम करतायत, तुम्हाला पण ते बघून तुम्हाला खुशी वाटेल की नाही, आपण पण जर ह्या वयामध्ये ही व्यक्ती एवढं काम करतात मग आपण का करू नये. म्हणून त्या दोघांचा चॅनल साठी मी नाव घेतलंय. तर नक्की तुम्ही त्या चॅनलला जाऊन सपोर्ट करा. ते सुद्धा करतील, कारण मी बघतोय ते नेहमीच कुठे ना कुठे त्यांच्या कमेंट असतात. तर मित्रांनो, एकदम खास विषयाकडे, म्हणजे बरेचसे लोक ज्या वेळेला कसे तरी आपले 1000 सबस्क्रायबर कसे ते गोळा करतात, म्हणजे तयार करतात समजा. पण वॉच टाइम साठी धडपड खूप करावी लागते. आता ते वॉच टाइम साठी धडपड कशी करायची? आपल्याला कोणाची गरज लागणार नाही की मला वॉच टाइम तयार करा वगैरे बोलायची. कारण का माहितीये, माझ्यावरून मी सांगतो तुम्हाला, माझा अनुभव आहे तो मी सांगतो. पुढे काही लोक तुम्हाला काय सांगतील तो वेगळा विचार. पण माझा अनुभव तुम्हाला मी शेअर करतोय की माझा स्वतःचा वॉच टाइम मी स्वतःच तयार केलेला आहे. कोणाला त्यावेळेला कोणीही सपोर्टला नव्हतं माझ्यासाठी. पण आता तुमच्यासाठी खूप काही लोक सपोर्टला आहेत. तर आता मला सांगा, वॉच टाइम कसा तयार करतात ते सांगतो मी तुम्हाला. मित्रांनो, वॉच टाइम कसा तयार करायचा? आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये एकच मोबाईल नसेल, 2 असतील, 4 असतील, 5 असतील. जसं तुमच्या घरामध्ये परिवारामध्ये 4 माणसं आहेत किंवा 2 माणसं असतील, तर प्रत्येकाकडे मोबाईल तर असणार. तर मी केलं ते सांगतो तुम्हाला. ज्याने तुम्ही चॅनल ओपन केलाय, आयडी तयार केली आहे ज्या मोबाईलनी, फक्त तो मोबाईल यूज करायचा नाही. पहिला नंबर 1 हे सांगतो. आणि जेवढे आतापासूनच, कारण का वॉच टाइम व्हायला खूप वेळ लागतो. ज्या वेळेला तुमचे व्हिडिओ तुम्ही तयार करतात, 10 किंवा 15 मिनिटाचे असतील किंवा 8 मिनिटाचे असतील, जे काय असतील ते, त्या लगेच आतापासूनच वॉच टाइम आपणच तयार करायचा. आता तुम्ही म्हणेल, दादा काय हे सांगतायत? ते सत्य घटना सांगतोय मी, कारण हे मी स्वतः केलेलं आहे म्हणून मी सांगतो. कधीही मी कोणाकडे बोललो नाही तो की मला वॉच टाइम साठी मदत करा म्हणून. आता तर ग्रुप तयार करून माझा वॉच टाइम करतो म्हणतो, माझा वॉच टाइम कर. काय गरज नाही. तसे माझे खूप काही व्हिडिओ आहेत या विषयावरती, पण तुम्ही तिकडे पाठी जाऊन वळून बघितलाच नसणार. आणि जर तसंच जर असेल, तुम्हाला वाटलं तर जाऊन बघू पण शकता. तर आपण आपला वॉच टाइम कसा तयार करायचा ते सांगतोय तुम्हाला. की स्वतःच्या फक्त ज्याने आयडी तुम्ही तयार केलाय, म्हणजे युट्यूब चॅनल खोललाय, त्यांनी फक्त कधी बघू नका. बाकीच्या घरामध्ये 2 असतील, 4 असतील मोबाईल, रेग्युलर बिंदास 2-2, 3-3 तास बिंदास एक मोबाईल लावून जर्नी करून तुमचा जास्त जो व्हिडिओ 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा किंवा 7 मिनिटाचे असतील, ते प्रत्येक व्हिडिओमध्ये लावून ठेवा. आणि कारण कसं असतं, तुम्ही प्रत्येकाने वेगवेगळे नंबर असतात. फक्त एकच मोबाईलने ज्याने चॅनलने हेच फक्त व्हिडिओ आपण कधीही बघायचे नाही. आणि सांगतो तुम्हाला, नंतर बंद कधी करायचं? जेव्हा तुम्हाला वाटलं की नाही बाबा, आता वॉच टाइम आपला जवळ आलाय. कारण का माहितीये, 2-2, 3-3 वर्ष वॉच टाइम होत नाही. म्हणून मला हे तुम्हाला खास सांगावं लागलं. 2-2 वर्ष जर नाही झाला तर तुम्ही किती दिवस अजून वाट बघणार? म्हणून
1 वर्षाच्या आतमध्ये या सगळ्या दोन्ही गोष्टी करायच्या असतात, वॉच टाइम आणि आपला सबस्क्राईब तर होतात हे तुम्हाला माहिती आहे. कसे एक शॉर्ट व्हिडिओ जरी टाकला कधी 100-200 अचानक तुम्हाला सबस्क्राईब मिळतात, पण वॉच टाइम मिळत नाही ना. म्हणून आपल्याकडे जेवढे मोबाईल आहेत त्याने बिनधास्त तुमचा व्हिडिओ झाल्याच्या नंतर ते व्हिडिओ लावून ठेवा दिवस रात्र, काही एक प्रॉब्लेम नाही. कारण मी केलाय म्हणून तुम्हाला मी सांगतो, कारण मला 6 वर्ष व्हायला आली, मला कधी चॅनलला काय प्रॉब्लेम आलेला नाही. तर तुम्ही न घाबरता बिनधास्त तुम्ही व्हिडिओ जे तुम्ही होतील ते चालू करून ठेवा. तो नाही झाला त्याच्यानंतर एखादा कमी असेल, समजा 2च असतील तुमच्याकडे, तर मित्र जवळचे असतील, शेजारी असतील, त्यांना सांगायचं रात्रीचं जरा मला मोबाईल द्या. जे मी केलं ते सांगतोय तुम्हाला, रात्रीचा जरा मोबाईल द्या, तासभर 2 तास त्यांचे व्हिडिओ मोबाईल घ्यायचे, त्यांच्या मोबाईलवरती व्हिडिओ लागून ठेवायचे. कारण का असा वॉच टाइम स्वतःचा वॉच टाइम स्वतःच तुम्हाला तयार करावा लागणार आहे. जर तुम्ही त्याच्यावरती अवलंबून राहाल, माझा व्हिडिओ ज्या वेळेला व्हायरल होईल त्याच्यानंतर मी बघू होईल वॉच टाइम, व्हिडिओ व्हायरल होणार, प्रत्येकाच्या नशिबामध्ये आहेच ते, एक ना एक व्हिडिओ तुमचा व्हायरल हा होणार. पण एका व्हिडिओमध्ये सगळंच तुमचं होईल असं सांगता येत नाही, आणि व्हिडिओ काय एका वर्षात किंवा 2 वर्षातच व्हायरल होईल हे पण सांगता येत नाही ना. कारण हे सर्व व्हायरल होणं हे आमच्या तुमच्या हातात नसून हे सगळं युट्यूबकडे असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण जबाबदारीने काम काय करायचं की आपला स्वतःचा जो वॉच टाइम आहे तो कसा तयार करायचा हे तुम्हाला मी सांगितलंय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.